नमस्कार. तुम्हा सर्वांचे विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. तर आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET याच्यावरचे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यावरचे महत्त्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. तर आता याच्यावरचे आपण रोजच व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यावरचे मानसशास्त्र आहे, त्याच्यानंतर मराठी, परिसर अभ्यास या सर्वांचे महत्त्वाचे जे प्रश्न असतात त्याचे व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्याख्या बाल विकासाकडे अंगुली निर्देश करते? याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. 4 पर्याय आहेत. पहिला आहे, बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बाल विकासशास्त्र होय. नंबर 2, बालविकास गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे. नंबर 3, जर लहान बालकांना आई वडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो, पण जर बालक ह्या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर अंगुली निर्देश करणारे कोणते करते? तर याच्या 4 पर्यायापैकी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. हे सर्व जे पर्याय आहेत ते सर्वच आहेत. प्रश्न दुसरा, बालविकासाशी संबंधित नसलेला लेखक कोणता? यातला लेखक कोणता आहे तो बालविकासाशी संबंधित नाही आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे E.B. हरलॉक. नंबर 2 सरोजिनी सायवर्शियन. नंबर 3 इरिक इरिकसन. आणि 4 F.W. टेलर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 F.W. टेलर. तिसरा प्रश्न, शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा रिकामी जागा आहे. पर्याय क्रमांक 1 शिक्षक केंद्रित. नंबर 2 विद्यार्थी केंद्रित. नंबर 3 मुख्याध्यापक केंद्रित. आणि 4 अनुभव केंद्रित. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुभव केंद्रित. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, चारित्र्याचा विकास रिकामी जागामुळे होतो. पर्याय क्रमांक 1 इच्छाशक्ती. नंबर 2 वर्तन व व्यवहार. नंबर 3 नैतिकता. आणि 4 वरील सर्व. चारित्र्याचा विकास पर्याय क्रमांक 3 नैतिकतामुळे होतो, हा हे उत्तर येणार आहे त्याचं. त्याच्यानंतर प्रश्न 5वा, खालीलपैकी अध्यापनाचा कोणता स्तर नाही? पर्याय क्रमांक 1 विभेदीकरण स्तर. नंबर 2 स्मृती स्तर. 3 चिंतनशील स्तर. आणि 4 आहे समजण्याचा स्तर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विभेदीकरण स्तर. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक वातावरण. नंबर 2 नियंत्रित वातावरण. आणि 3 आहे पर्यवेक्षित वातावरण. 4 नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण. प्रश्न 7वा, खालीलपैकी रिकामी जागा हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे. पर्याय क्रमांक 1 नोकरी. नंबर 2 समाज परिवर्तन. 3 शिक्षकाचा उदरनिर्वाह. आणि 4 वरील सर्व. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समाज परिवर्तन. 8 शालेय गणवेशाच्या माध्यमातून रिकामी जागा या मूल्याची जपणूक होते. तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे विषमता. नंबर 2 विविधता. नंबर 3 समता. आणि 4 लोकशाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समता. प्रश्न क्रमांक 9, मूर्त सक्रिय अवस्था बालकांच्या रिकाम्या जागा वयात असते. पर्याय क्रमांक 1 2 ते 7 वर्ष. 2 7 ते 12 वर्ष. नंबर 3 0 ते 2 वर्ष. आणि 4 12 वर्षापुढे. मूर्त सक्रिय अवस्था बालकांच्या 7 ते 12 वर्ष वयात असते. त्याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. 10 अभ्यासक्रम विकसन ही रिकामी जागा प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक 1 तात्पुरती. नंबर 2 अखंड. 3 अलौकिक. आणि 4 स्थिर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अखंड प्रक्रिया आहे. 11 प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजेच
रिकामे जागा. तर पर्याय क्रमांक 1 आहे परीक्षा, नंबर 2 शिक्षण, 3 मूल्यमापन आणि 4 मुक्त शिक्षण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षण. 12. परिणामकारक शिक्षक होण्याकरता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? पर्याय क्रमांक 1 आहे विद्यार्थ्याचे अवधान खेचून घेण्याचे व टिकवून धरण्याचे कौशल्य, नंबर 2 शैक्षणिक साधने वापरण्याचे कौशल्य, नंबर 3 श्राव्य व स्पष्ट उच्चार, 4 चुणचुणीत व्यक्तिमत्व. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्याचे अवधान खेचून घेण्याचे व टिकवून धरण्याचे कौशल्य. 13. अध्यापन कौशल्यात रिकाम्या जागाचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 1 वर्ग व्यवस्थापन कौशल्य, नंबर 2 संप्रेषण कौशल्य, 3 कथन कौशल्य आणि 4 वरील सर्व. अध्यापन कौशल्यात कशा समावेश होतो? तर या सर्वांचा, सर्व जे पर्याय आहेत ते सर्वांचा होतो, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. 14. उलटसुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी रिकाम्या जागामध्ये येतात. पर्याय क्रमांक 1 पाठांतर, नंबर 2 स्मृती, 3 वादविवाद आणि 4 विवरण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वादविवाद. नंतर 15वा प्रश्न आहे अध्यापन म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 अद्ययावत माहितीची देवाणघेवाण, नंबर 2 पाठांतर आणि माहितीची पुनरुक्ती यास प्रोत्साहन, नंबर 3 चांगल्या वाचन व लेखन कौशल्याचा विकास, 4 अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे म्हणजे अध्यापन. 16 राष्ट्रविकासासाठी नंबर 1 भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी, नंबर 2 भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक कमी करावी, नंबर 3 शिक्षणावरील खर्च निर्धारित करावा आणि 4 केंद्राच्या मर्जीनुसार योजना आखाव्यात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी. 17वा प्रश्न आहे शिक्षणाचे व्यक्तींचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त रिकाम्या जागाचा विचार केला जातो. पर्याय क्रमांक 1 बौद्धिक विकास, 2 भावनिक विकास, नंबर 3 नैतिक विकास आणि 4 शारीरिक विकास. याचं उत्तर आहे बौद्धिक विकास, पर्याय क्रमांक 1. नंतर 18वा प्रश्न आहे रिकामी जागा ह्या ध्रुवात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. पर्याय क्रमांक 1 प्राथमिक शिक्षण, नंबर 2 माध्यमिक शिक्षण, नंबर 3 उच्च माध्यमिक शिक्षण आणि 4 वरील सर्व. ह्या सर्वच 1, 2, 3 आणि हे 3 जे पर्याय दिले आहेत हे सर्वच या द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 19वा रिकामी जागा या शिक्षण प्रक्रियेतील पायरीत शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते. पर्याय क्रमांक 1 प्राथमिक शिक्षण, नंबर 2 माध्यमिक शिक्षण, नंबर 3 उच्च माध्यमिक शिक्षण आणि नंबर 4 आहे वरील सर्व. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे उच्च माध्यमिक शिक्षण या शिक्षण प्रक्रियेतील पायरीत शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते. प्रश्न 20वा पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे रिकामी जागा असतो. पर्याय क्रमांक 1 2.5 ते 6 वर्ष, नंबर 2 5 ते 8 वर्ष, नंबर 3 5 ते 10 वर्ष, नंबर 4 3 ते 7 वर्ष. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2.5 ते 6 वर्ष. 21वा प्रश्न आहे अध्ययन व अध्यापनावर यांचा परिणाम होतो. पर्याय क्रमांक 1 शारीरिक घटक, नंबर 2 सामाजिक घटक, नंबर 3 परिसरीय घटक आणि 4 वरील सर्व. तर अध्ययन अध्यापनावर याचा परिणाम होतो कशाचा? तर या सर्वांचाच होतो. शारीरिक घटकाचा, सामाजिक घटक आणि परिसरीय घटक सर्वांचाच त्याच्यावर परिणाम होत असतो. 22 वर्गात जेवढे विद्यार्थी कमी असतील तेवढे चांगले, कारण पर्याय क्रमांक वाक्य दिलेले पहिलं आहे अध्यापन परिणामकारक होण्यास मदत होते, नंबर 2 प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येते, नंबर 3 प्रत्येकाच्या समस्या समजावून घेता येतात आणि 4 हजेरीला कमी वेळ लागतो व स्टेशनरीची सुद्धा बचत होते. तर वर्गात जेवढे विद्यार्थी कमी असतील तेवढे चांगले, कारण काय? तर पर्याय क्रमांक 1 बघू 1, 2 व 3 1, 2, 3 त्यांनी बरोबर म्हटले. नंबर 2 फक्त 1 व 4, 3 फक्त 4 आणि 4
वरील सर्वच. तर कमी विद्यार्थी असतील हे चांगलं का, तर 1, 2, 3 पर्याय. अध्यापन परिणामकारक होण्यास मदत होते, प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येते आणि प्रत्येकाच्या समस्या समजून घेता येतात. 23वा प्रश्न. हे शालेय घटक अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करतात. पर्याय क्रमांक 1 शिक्षकांचे व्यक्तिमत्व. नंबर 2 शिक्षकाचे विषयातील सखोल ज्ञान. नंबर 3 अध्यापन नियोजन. 4 शिक्षकातील मतभेद. याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1, 2 व 4. दुसरा 1, 2 व 3. तिसरा फक्त 1 व 2 आणि 4 वरील सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 व 1, 2 व 3. 1, 2 आणि 3. शिक्षकाचे व्यक्तिमत्व, शिक्षकाचे विषयातील सखोल ज्ञान आणि अध्यापन नियोजन हे सकारात्मक परिणाम करणारे घटक आहेत. नंतर 24वा प्रश्न आहे. शाळेचा परिसर कसा असावा. पर्याय क्रमांक 1 शाळेतील वातावरण शांत, निरोगी व खुले असावे. नंबर 2 शाळेत वातानुकूलित यंत्राद्वारे वातावरण नियंत्रण करावे. नंबर 3 शाळेजवळ हमरस्ता नसावा, कारण त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. 4 शाळेजवळ क्रीडांगण असावे. आणि 5 शाळेभोवती झाडे असावीत. 6 शाळेभोवती झाडे नसावीत. यांचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 1, 2, 3 व 4. नंबर 2 1, 2, 3, 4 व 5. नंबर 3 1, 3, 4 व 5 आणि 4 आहे 1, 2, 3, 5. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 1, 3, 4 व 5. म्हणजे बघा 1, 3, 4 व 5 हे अशा प्रकारचा शाळेचा परिसर असावा. प्रश्न 25वा. शिक्षकाने रिकामी जागा. पर्याय क्रमांक 1 फक्त शिक्षेचाच उपयोग करावा. नंबर 2 फक्त पारितोषिकांचाच वापर करावा. नंबर 3 शिक्षा व पारितोषिकांचा योग्य प्रमाणात वापर करावा. आणि 4 पारितोषिकांचा कमी व शिक्षेचा जास्त वापर करावा. शिक्षकाने काय करायला पाहिजे, तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 शिक्षा व पारितोषिकांचा योग्य प्रमाणात वापर करावा. 26 अवधान व अभिरुची या रिकामी जागा. नंबर 1 परस्पर विरोधी बाबी आहेत. नंबर 2 यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. नंबर 3 दोन्ही एकच आहेत. आणि 4 एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अवधान व अभिरुची या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणण्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 27 या विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या आहेत. पर्याय 1 आहे भिन्न बौद्धिक पात्रता. नंबर 2 शारीरिक अनारोग्य. 3 न्यूनगंड निर्माण होणे. 4 शिक्षकाबद्दल घृणा निर्माण होणे. 5 अपमानाची जाणीव होणे. 6 आर्थिक कमकुवतपणा. याचा पर्याय क्रमांक 1 आहे 1, 3, 4 व 5. नंबर 2 1, 2, 3 व 5. 3 फक्त 2 व 6 आणि 4 1, 2 व 5. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 1, 3, 4 व 5. 1, 3, 4 आणि 5. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28 तुमच्या मते वर्षातून किती वेळा पालक सभेचे आयोजन केले जाते. पर्याय क्रमांक 1 फक्त एकदा शाळा सुरू होण्याच्या वेळी. नंबर 2 दोनदा प्रथम व द्वितीय सत्रामध्ये प्रत्येक 1 वेळा. नंबर 3 दर महिन्यामध्ये किमान एकदा. आणि 4 फक्त एकदा परीक्षा सुरू होण्यापूर्वी. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दोनदा प्रथम व द्वितीय सत्रामध्ये प्रत्येकी एक वेळा. त्याच्यानंतर 29वा प्रश्न आहे एका पालकाने तुमची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली आहे. तर पर्याय क्रमांक 1 त्या विद्यार्थ्याचा प्रतिशोध कोणत्याही मार्गाने घेण्याचा प्रयत्न कराल. तर तुम्ही काय कराल विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 केवळ कायदेशीर मार्गाने विद्यार्थ्याचा प्रतिशोध घ्याल. नंबर 3 पालकाला भेटून तक्रार वापस घेण्यास सांगाल. आणि 4 तक्रारीचे स्वरूप पाहून पालकाची भेट घ्याल. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 30वा प्रश्न आहे तुम्ही एका शाळेचे मुख्याध्यापक आहात. एक शिक्षक आपले अध्यापन कार्य व्यवस्थित करत नाही हे आपल्याला माहीत झाले तर रिकामी जागा. पर्याय क्रमांक 1 त्याच्या वर्गाला अचानक भेट द्याल व त्याच्या कार्याची पाहणी करून निर्णय घ्याल. नंबर 2 त्याची तक्रार व्यवस्थापन किंवा शिस्त समितीकडे कराल. नंबर 3 अध्यापक कक्षात जाऊन सर्व शिक्षकांसमोर त्याची कान उघडणी कराल. 4
प्रथम लेखी पुरावा गोळा कराल व त्यानंतरच कार्यवाही कराल. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. त्याच्या वर्गाला अचानक भेट द्याल व त्याच्या कार्याची पाहणी करून निर्णय घ्याल. अशा प्रकारे आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत बालमानसशास्त्राचे. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशाच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.